जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झालं, त्यांना एका 2 सीट कमी होते प्रधानमंत्रीचं बहुमत सादर करण्यासाठी, त्यावेळेला लोक म्हणले अमुक अमुक पक्षातील खासदारांना आपण फोडून आपल्याकडे घेऊ. त्याने म्हणले तर अनैतिकतेच्या दृष्टीनं फोडाफोडी करून जर करता मला सत्ता भेटत असेल तर त्या सत्तेला मी चिमटेनेही शिवणार नाही. असला तुमचा महान नेता तुमचे पूर्वज होते, आमचे पूर्वी माझी एकच म्हणायचं तुमच्या माध्यमातून, पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री झाले, त्यावेळेला रूसचे राष्ट्राध्यक्ष आलते. आल्यानंतर त्यावेळेला 2 जनसंघ, आता भारतीय जनता पार्टी त्याचे त्यावेळेला जनसंघ होतं, त्यावेळेला 2च खासदार होते. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे त्या 2 पैकी एक खासदार होते. तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बोलून हा भविष्यातला आपला देशाचा मोठा नेता आहे, नॅशनल नेता आहे म्हणून त्यांचं मुलाखत करून दिले होते, भविष्यातला प्रधानमंत्री आपल्या देशाचा म्हणून. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूला जर करता नेपोटिझम आणि घराणेशाही चालवायचे असेल तर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना भेटच घातली नसते आणि त्याला भविष्याचा प्रधानमंत्री त्यांनी म्हणलंच नसते. ते एक गोष्ट झालं. त्यांनी कोणाचा पक्ष फोडलं नाही, कोणाचे खासदार इकडे घेतले नाही. त्याच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेत आले, त्यांनी कोणाचं खासदार सत्तेत असताना प्रशासनाचा वापर करून, ईडी सीबीआयचा वापर करून कुठल्या दुसऱ्या पक्षाचे खासदार आमदारांना आपल्याकडे घेतले नाही. लाल बहादूर शास्त्री यांनी सत्तेत आले, त्यांनी घेतले नाही. त्याच्यानंतर राजीव गांधी सत्तेत असताना त्यांनी काय केलं नाही. 400 सीट आल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या पार्टीच्या लोकांना फोडाफोडी केले नाही. त्याच्यानंतर आपले डॉक्टर मनमोहन सिंग आले, त्यांनी कुणाचं राजकारण वाजपेयी साहेबांनी तरी कुठे केलं, कुठल्या पक्षाचं लोकांना फोडून आपल्या पक्षात घेतले नाही. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झालं, त्यांना एका 2 सीट कमी होते प्रधानमंत्रीचं बहुमत सादर करण्यासाठी, त्यावेळेला लोक म्हणले अमुक अमुक पक्षातील खासदारांना आपण फोडून आपल्याकडे घेऊ. त्याने म्हणले तर अनैतिकतेच्या दृष्टीनं फोडाफोडी करून जर करता मला सत्ता भेटत असेल तर त्या सत्तेला मी चिमटेनेही शिवणार नाही. असला तुमचा महान नेता तुमचे पूर्वज होते, आमचे पूर्वी माजी प्रधानमंत्री असल्या लोकांच्या भारतामध्ये हा कसला प्रधानमंत्री आपल्याला भेटला, नरेंद्र मोदी. ह्या नरेंद्र मोदीला बघण्यासाठी 2013ला मुंबईमध्ये पहिली सभा होती बांद्राला. त्या सभेला मी आमच्या गावातील 5-6 तरुणांना घेऊन मी त्या सभेला गेलो होतो. पण आता वेळ आली, काय यांना गेलो, काय यांना सपोर्ट केलो, काय यांना मतदान केलं. कारण तुमचं हिंदुत्व एकीकडे, तुम्ही नसला तरी हिंदू सक्षम आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. हिंदूला कुठल्याही राजकीय पक्षाचा गरज नाही. हिंदू लोक स्वतः जीवावर सक्षम आहेत. हिंदू मरायला पण तयार आहे, लढायला पण तयार आहे, देशासाठी शहीद व्हायला पण तयार आहे. तुम्ही हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेऊ नका भारतीय जनता पार्टी वाले. तुम्ही तुमचं सत्ता कसं वाचेल, तुमच्या कार्यकर्त्यांना कसं मोठं करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांचे मुलं तुम्ही घेऊन त्यांना आपले मुलं म्हणू नका. दुसऱ्यांच्या खासदार, दुसऱ्यांचे आमदार तुम्ही घेऊन तुमच्या पार्टीमधल्या कार्यकर्त्यांना तुम्ही नाही, तुमच्या पार्टीतील कार्यकर्त्यांना सडवू नका. त्यांनी तुमच्या पार्टीचं सत्ता नसताना काम केलं, आम्ही बी तुमचं सत्ता नसताना तुमच्या पार्टीचं काम केलं. पण तुमची सत्ता आल्यानंतर तुमचं विचारधारा, तुमचं वागणूक बघून आम्ही आता राजकारणापासून अलिप्त आहे. फक्त जे आमच्या तालुक्यामध्ये आहे आमचे नेते म्हणजे सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, त्यांच्या राजकारण, त्यांचं विचारधारा आपल्याला पडतंय म्हणून त्यांच्या सोबत आहे आपण. पण तुम्ही लक्षात घ्या, 2029 लांब नाही. असंच वागलात तर तुमचं 240 पर्यंत कधी आता सांगता येणार नाही. पुढचं 2 कट होऊ शकतंय. आता सर्वात मोठा प्रश्न हेच आहे, तुम्ही काय करणार आहात एवढं जे जनतेला सांगा. समोर या ना, काय कोणाला घाबरत आहात तुम्ही? विरोधी पक्ष तेवढे सक्षम नाहीये तुमच्या हिशेबाने. तुमच्याकडे 240 खासदार आहेत स्वतःचे. त्यांच्या जवळ दम असेल ना, जर खरेच राष्ट्रभक्त असेल ना, ते भारतीय जनता पार्टीवाले खरंच राष्ट्रभक्त आहे, प्रधानमंत्री खूपच राष्ट्रभक्त आहे, आमच्यापेक्षा 140 करोड भारतीयांपेक्षा त्यांनी
एक नंबर त्यांचाच आहे लाईनीला. समजा एक नंबर जर करता वोटिंग केलं राष्ट्रभक्त कोण आहे तर बरं, त्यांनी नरेंद्र मोदी आहे समजा, तर त्यांच्या जवळ धमक असेल, खरं राष्ट्रभक्त असेल, खरं राम भक्त असेल, खरं हिंदुत्वादीचा विचार करणारा जर नेता असेल तरी त्यांनी प्रेस मीट घेऊन दाखवू दे. प्रेस मीट घेऊन लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ दे. दाखवू दे. मग आपण मानू त्याने खरंच राष्ट्रभक्त आहे का नाही. राष्ट्रभक्त आहे.